रात्रंदिवस नमस्कार, मी एक MPSC स्टुडंट बोलते. जास्त न बोलणारी मी वेदनेने मात्र वाचा फोडलीस. लहानपणीच स्वप्न पाहिलं होतं मोठेपणी अधिकारी होईल, पण माहिती नव्हतं या प्रोसेसला किती वर्ष लागतील. स्वप्न पाहिलं खरं, पण आता भीती राहून लागली. ऐन उमेदीची वर्ष यात आम्ही घालवतोय हो. आई बाबा रात्रंदिवस त्या दिवसाची वाट बघून राहिलेत. माझी मुलगी अधिकारी होईल, मग थाटामाटात तिचं लग्न लावून देऊ. खरंच मला प्रश्न पडतो, मी स्वप्न चुकीचं तर पाहिलं नाही ना? एक एक्झाम पूर्ण होण्यास येथे जवळजवळ 2-2.5 वर्ष निघून जातात. जॉईनिंग येईपर्यंत अक्षरशः 3 वर्ष उघडते. ज्या समाजात आपण राहतो तिथे काही नियम असतात. त्यातला एक नियम म्हणजे मुलीचं लग्न. स्वप्न पाहिलं खरं, पण ते स्वप्न पूर्ण करता करता आयुष्याची ऐन उमेदीची वर्ष निसटून गेली. आई बाबाला घोर लागून राहिला हो. माझी मुलगी अधिकारी केव्हा व्हायची? तिचं स्वप्न हे स्वप्नच न राहू देता आई बाप पण संघर्ष करतात. लग्नाचं वय निघून चाललं आणि अजून निकालाचा पत्ता नाही. हे पाहून बापाच्या डोळ्याला डोळा लागत नाही हो. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलं. अधिकारी व्हायचं जे स्वप्न पाहिलं ते स्वप्नच राहू देणार आहात काय हो तुम्ही? 25 वर्षात दिलेली एक्झाम रिझल्ट लागेपर्यंत अक्षरशः 27 वर्ष 28 वर्ष होऊन जातात हो. आणि तुम्ही म्हणता या टॉपर मुली जातात तरी कुठे? कित्येक मुलींची लग्न थांबली, कित्येक मुलींनी मातृत्व थांबवलं. अजून किती आणि कधीपर्यंत वाट पाहायची? आई बाप रात्रंदिवस शेतात राबून पै गोळा करून आम्हाला पाठवतात. आज माझं बाळ ऑफिसर होईल, उद्या होईल. आई बाप म्हातारे होत चालले तो, पण तुम्हा लोकांना या प्रोसेस मधील मज्जा काय थांबवली नाही. शेड्यूल टाकता, पुन्हा पोस्टपोन करता. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, जर तुम्हाला खुर्चीवर बसवण्याची प्रोसेस लांबवली तर आणि ती पोस्टपोन सारखं करत राहिली तर तुम्हाला कसं वाटेल? 30 एप्रिल 2023 ला प्रिलियम झाली. जवळजवळ 1.5-2 वर्ष झालीत. अजून एक्झाम घेतला नाही. लाखोत मुलं स्टडी करतात. निकालचं पर्सेंटेज तरी किती हो? 1% लागतं निकाल. आणि तुमची ही जीवन घेणी लांबणीवरची प्रोसेस ऐन उमेदीची वर्ष मात्र आमची निघून गेली. जणू तारुण्यच हिरावून घेतलंय हो आमचं. मनाने ही पोरं प्रचंड खचून जातात. त्या एका दिवसाची वाट बघत राहतात. माननीय मुख्यमंत्री आणि मंत्री साहेब, जरा आमचाही विचार करून पहा हो. येत्या इलेक्शन मध्ये आधी आमच्या करिअरची निवडणूक होऊन जाऊ दे हो. आम्हालाही त्या गुलालात नाहून जाऊ दे हो. जसं तुम्हाला इलेक्शन नंतर उत्सुकता असते निकालाची, केव्हा लागेल आपल्या पक्षाचा निकाल, काय होईल जर तुमचाही रिझल्ट असा लांबणीवर टाकला तर काय होईल? इलेक्शन तोंडावर आले, तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही तरुण पोरं तुम्हाला साथ देऊ. नाहीतर येत्या इलेक्शन मध्ये तुम्हालाही कळेल या MPSCच्या मुलांची ताकद. नाहीतर आम्ही पाहिलेलं अधिकारी होण्याचं स्वप्न हे स्वप्नच तर तुम्ही राहू देणार नाहीत ना. कृपया माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, आमची लवकरात लवकर एक्झाम घ्या आणि आम्हाला या कचाट्यातून ह्या साऱ्या कचाट्यातून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करा. खरंच आमची ऐन उमेदीची वर्ष निघून चाललेत हो. किती दिवस ह्याच कचाट्यात, ह्या चक्रव्यूहात आम्ही राहायचो. ह्या चक्रव्यूहातून आमचा मार्ग मोकळा करावं. आम्ही एका सामान्य कुटुंबातील मुलं आहोत, शेतकऱ्याची मुलं. आई बाप रात्रंदिवस उन्हातान्हात राबतायत का तर माझं पोरगी ऑफिसर होईल. आणि तुमची ही जीवनगिरी प्रोसेस अक्षरशः आमच्या गळ्यातोंडाला येऊन पोचले हो. आमची ऐन उमेदीची वर्ष निघून चालले, अक्षरशः डोक्यावरची केस निघून चाललेत. आई बाप त्या निकालाकडे डोळे लावून बसलेत. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब, जरा करा हो आमचाही विचार. जरा आम्हालाही वाहून द्या त्या गुलालामध्ये. एक MPSCची विद्यार्थिनी, कोल्हापूरकर.